दादा आपलं नाव सांगा आणि आपण कुठल्या संघटनेमध्ये काम करता? माझं नाव महेश जनार्दन जाधव, राहणार कुरुल. मी शेतकरी संघटना कोणतीही असू द्या, शेतकऱ्यासाठी जी संघटना लढती त्यामध्ये मी उत्स्फूर्त सहभाग घेत असतो. मग ती कोणतीही शेतकरी संघटना असू द्या, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, कुठेही आंदोलन चालू असू द्या, मी त्यात सहभागी असतो. एक शेतकरी पुत्र म्हणून मी माझं काम चालू असतं. आता तुमचं हे जकराय कारखान्याबद्दलचं जे शेतकऱ्यांना जे उसा बिलाच्या बद्दल जे प्रश्न होते ते सोडवले का तुम्ही? हो, नक्कीच. आम्ही जकराया कारखान्याच्या गव्हाणीत बसून आंदोलन केलेले शेतकरी आहेत. आम्हाला जकराया कारखान्यानं आमच्या आंदोलनाला यश दिलेलं आहे. आम्हाला एक रकमी त्यांनी पहिली उचल 3,000 रुपये दिलेली आहे. यामुळं आमच्या शेतकरी वर्गात प्रचंड आनंद निर्माण झालेला आहे. शेतकरी खुश आहेत आणि शेतकऱ्यांनी विचार केलेला आहे, आपल्याला जे हक्काचं 2 पैसे देतो त्यालाच जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणायचं आहे. ही शेतकऱ्यांनी आमच्या ठाम भूमिका घेतलेली आहे आणि शेतकरी स्वतः प्रचारात उतरलेला आहे. आमच्यासारखे अनेक तरुण जे आहेत ते सचिनदादांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता तुमच्या कुरुल गटातून मग उमेश पाटील असतील किंवा सचिनदादा, मग तुम्ही सचिनदादांनाच काय मत, तुम्ही तर त्या सचिनदादांना विरोध करताय? हो, सचिन आमचा वैचारिक विरोध होता. आम्ही तो आंदोलनातून केला, पण आमची लढाई फक्त ऊस दराची आहे. आमचं त्यांचं वैयक्तिक काही नाही. आम्हाला हक्काचे 3,000 रुपये भाव मिळाला. त्यामुळं आम्ही सचिनदादाशी सहमत आहे आणि आम्हाला जो पैसे मिळवून देतो, आमच्या शेतकऱ्याला ह्या जकरायाच्या मार्फत 20 ते 40 कोटी रुपयाचा फायदा झालेला आहे आणि असाच आम्हाला वर्षानुवर्ष फायदा घेण्यासाठी सचिनदादा निवडून देणे हे आमच्या शेतकरी युवकाचं आणि शेतकरी वर्गाचा धर्म आहे. धन्यवाद.